वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा व्लॉग आपला खूप खास असणार आहे। बघ की तुझी मी कशी झोपले दोन्ही पण। चल या इकडे सूप ठेवते मी तोपर्यंत। होय होय आले आले, एकच मिनिट थांब। कुठे आहे? अहो इकडे कट्ट्यावरती वरती वरती, चल लवकर। हा तेवढी पिशवी भरून आणू कोथिंबीर। हो इकडे बघू, 2 शेंडा कशा घातले? 2 शेंडा मम्माने घातले का? हा होय हो गाडी येते। हा चल 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 लवकर, वेळ होता आपल्याला। अगं बाहेर तुळशीला लावलेली अगरबत्ती ना, त्याचा वास येत होता। चल नाकलंय वास येतोय लगेच। हा मल्चिंग केली, मल्चिंग सगळं माहित असतं। आलोय कोथिंबीर न्यायला। आज शुक्रवार आहे ना, तर आज मटण आणले। हो हा बसच बस जात। म्हटलं चला 5 मिनिटात घेऊन जाऊ कोथिंबीर। बघा ह्याची बडबड काय बंदच होत नाही। हा आत्ती पण आले त्या 2-3 दिवस झालं, पण काय मला ब्लॉग शूट करायला जमलंच नाही। आज आत्तीला पण घेते ब्लॉग मध्ये। आत्ती घरी येते, मी आले कोथिंबीर न्यायला। चला चला इकडे बघा की मोसंबी मधली खाली पडलेले पाले बिले सगळे असे काढून घेतलेत। किती चकाचक केली ना बाग, एकदम स्वच्छ वाटायला लागले। असं ते कोथिंबीर न्यायला आलो, इथंच बसावं। हो पिकले नाहीत अजून। हो 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 बर बर घेऊ कोथिंबीर, काढू आधी, वेळ होईल आपली। होय होय येता लागलं जायला, लय टाइम लागेल होय। बर बर मला मोबाईल बघायचा घरी। होय बर, पप्पा देतो म्हणलेत मोबाईल, म्हणून तू लवकर आवरा म्हणती। काय बघ मामी शतुतुतुदू, मामी शतुतुतुदू, मम्मा शतुतुतुदू, नाही शतुतुतुदू, पप्पा शतुतुतुदू, चिंटुकली शादुदुदुदू। निघालो घरी, पिशवी फुल्ल भरली बघा। बाकी खोडून घेतली, मोठी मोठी होती, आणि थोडीशी उपसून पण घेतली। आज तर मोसंबीची पानं घेतलीत। चला चला चला, बर बर भाजी बनवायची। काय लसूण सोलते मटणाला। बघू करतायते सुपात सोलायचं आता। असं एकदम एकत्र आम्ही लसूण सोलतो सुपामध्ये। थोडासा उन्हात ठेवलेला असतो ना, पटकन सोलला जातो, साधा वेळेला वगैरे राहत नाही। एकदमच भरपूर सोलायचा आणि फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचा। प्रत्येक वेळी भाजीला लसूण सोलून घ्यायचं म्हटलं की असं वाटतं खूप मोठं काम आहे। लसूण सोलायला टाईम जातो ना, म्हणून असं संध्याकाळी वगैरे बसलं की आम्ही घेतो सगळं सोलून एकत्र। काय नाही, सुपात आपलं असं घसकटलं थोडंसं की सगळे पाले वगैरे निघून जातात। देशी लसूण आहे ना आपला घरचा, त्याच्यामुळे 5 मिनिटात सोलून होते पाहिजे तेवढा। आता थोडा पाकडून घेते। बघा 5 मिनिटं तर लागली का लसूण सोलायला।
कसला मस्त निघाला ना, पालं लगेच निघतात, त्रास आपला कमी. आपलं काम आपणच इझी करायचं नाही का. हो हो, आस्ता लॉलीपॉप खायला लागले, खावा खावा. चला चला. अगं आत्तींची इकडे तयारी पण चालू झाली. तुम्ही म्हणत होता ना आत्ती कुठं गेलेत. आले आत्ती माहेरनं, पण येऊन 2-3 दिवस झाले, पण मी व्लॉग शूट केला नव्हता तब्येत ठीक नसल्यामुळं. मग आज मटण आणलं. किती हो? अच्छा, बरोबर. कसं बनवायचं म्हणलेत? काय नाही विचारलं, तसंच बनवू. हां चालतंय. कांदा टमाटो सगळं. होय होय, त्या दिवशी लय मस्त झालं तर तुम्ही नव्हता, मला लय आठवण येत होती. आणि परवा दिवशी मंगळवारी मी लय वाट बघितली होती, मला कणकण असल्यामुळे काही खा वाटत नव्हतं. आणि काय त्या दिवशी मामाने आणलंच नाही, म्हणून आज मामा जास्त घेऊन आलेत मटण जरा. आज मी म्हणलं आत्तींना तुम्ही बनवा मटण, जरा आत्तींच्या हातचं खायला वेगळं थोडं, हाय की नाही. आत्तींना आलं प्रेशर आता. तयार तर झाली सगळी. आता कांदा टोमॅटो घालून बनवायचे. भाजायला ठेवले पावडर करायला. तिथं आता पेस्ट करायचे, लसूण आलं आणि कोथिंबीरची एकत्र. आत्ती आणि कोथिंबीर सारख्याच दिसायला लागलीत. मिठाचं याला सगळं एकत्र करायचं, त्याला नाही व्हायचं. करा बारीक. तर झाली सगळी मटण बनवायची तयारी. सगळं एकत्र शिजवायचं, मुलांसाठी फक्त मिठाचं बनवायचं. बघा कोथिंबीर चिरले, कांदा टोमॅटो, कांदे जवळजवळ एक ह्या एवढ्या साईजचे 6 कांदे घेतले होते आणि मोठ्या साईजचे 4 टोमॅटो. एवढं मटण आहे, 1.5 किलोच्या वरच दिसतंय थोडंसं. इथं पेस्ट केलेली, तिखट काढले असते आता. इथं नमक काढायला लागलं, कुकर गरम व्हायला ठेवलंय. ह्या डब्बीत आता पावडर केली दालचिनीची, थोडी फोडणीत टाकायला, हाय नाही. आपला व्लॉग खूपच मोठा होत असल्यामुळे मी 2 पार्टमध्ये अपलोड करते बरं का. मी म्हटलं चला आज फक्त मी बनवलेलं दाखवते तुम्हाला कसं बनलंय ते, पण कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये फुल पाहायला भेटेल. पूर्ण व्हिडिओ त्याचा बरं का. तर रेसिपी तुम्हाला उद्या पाहायला भेटेलच. तर आज फक्त एवढाच आपला व्लॉग एन्जॉय करा आणि कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आधीच उघडल्या नाही पण. हां असं नाही. अयो लाल भडक सगळं. कसलं लाल भडक झाले, बघूनच खा वाटायला लागले. मस्त घेऊ खायला आपल्याला. तर भेटूया आपण उद्या फुल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, करा एन्जॉय.